नमस्कार, मी आकाश जाधव. स्टेट बँक ऑफ इंडिया क्लरिकल मेन्स आणि पीओ मेन्सची चांगली तयारी तुमची चालू असेल, पण मला असं वाटलं की ही तयारी चालू असताना एखादी अशी चांगली न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचावी, ज्यानं तुमच्या अभ्यासाची स्पीड जी ती अजून जास्त वाढेल. निश्चितच मी सध्याला एस-बी-आय क्लर्क मेन्स आणि एस-बी-आय पीओ मेन्सच्या एक्झाम डेटबद्दल चर्चा करायला आलेलो नाही आहे. मी याच्यानंतर एस-बी-आय क्लरिकलच्या एक्झाम आणि एस-बी-आय पीओची एक्झाम जी आता 24-25 नाही तर 2025-26ला एक्झाम कधी होणार आहे त्याच्याबद्दलचा अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने, या शॉर्ट व्हिडिओच्या निमित्तानं 2-3 मिनिटाच्या व्हिडिओच्या निमित्तानं तुमच्यापर्यंत जो तो पोहोचवायचा आहे. चला आता आपण बघूयात. बघा, आता सध्या तुम्ही तयारी चालू केली. एस-बी-आय क्लर्कच्या एकदम विक्रमी जागा आलेल्या आहेत, त्याच्यापेक्षा कमी जागा एस-बी-आय पीओच्या 2024ला आलेल्या आहेत, 2024-25मध्ये आलेल्या आहेत. आता अपकमिंग जी ॲडव्हर्टिजमेंट आहे त्याची एक्झाम ही जी आहे ती एप्रिलमध्येची मेन्स एक्झाम, मेमध्येची मेन्स एक्झाम होऊन जाईल. पण त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडव्हर्टिजमेंटबद्दल मला सांगायचं होतं की एस-बी-आय पीओची जी प्री आहे ती एक्सपेक्टेड आहे 16 ऑगस्टला, अर्थात तुम्हाला जुलैमध्ये त्याचं नोटिफिकेशन पाहायला मिळेल. आणि एस-बी-आय क्लरिकलची जी एक्झाम आहे ती 20 सप्टेंबरला, अर्थात पुन्हा एकदा ऑगस्टच्या स्टार्टिंगला किंवा जुलैच्या एंडिंगला त्याचंसुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर एस-बी-आय पीओची प्री एक्सपेक्टेड आहे 16 ऑगस्ट आणि मेन्स हे 12 ऑक्टोबरला. एस-बी-आय क्लरिकलची प्री एक्सपेक्टेड आहे 20 सप्टेंबर आणि मेन्स एक्सपेक्टेड आहे 16 नोव्हेंबरला एक्सपेक्टेड आहे. पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये चेंजेस होतात का ही एकदम कन्फर्म, एकदम 100-101% माहिती आहे का? तर नाही. ह्या एक्सपेक्टेड एक्झामच्या तारखा आहेत. तर तुम्हाला याच्यासोबत मला फक्त हे सांगायचं होतं. तर बघा, ऑगस्टमध्ये प्री, पुन्हा सप्टेंबरमध्ये प्री, ऑक्टोबरमध्ये मेन्स आणि नोव्हेंबरमध्ये मेन्स. तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे तुमचं इकडे जात असताना IBPSच्या कॅलेंडरवर आहे. IBPSच्या कॅलेंडरवर जर तुम्ही बघितलं तर तुमची एक्झाम ॲज गुड ॲज ऑगस्टपासून चालू होती आहे. तसं 27 सप्टेंबर आहे, तर 2 ऑगस्टपासून 27 सप्टेंबर किंवा 2 ऑगस्ट, ऑगस्टमध्ये ग्रामीण बँकेची प्री आणि आपण जर बघितलं सप्टेंबरमध्ये मेन्स ही झाली की इकडं असिस्टंटला या ऑलमोस्ट 30 ऑगस्ट किंवा 6 सप्टेंबर, तर सप्टेंबरमध्ये प्री आणि लगेच नोव्हेंबरमध्ये मेन्स. तिथून आपण IBPS पीओवर आलं, तर IBPS पीओवर ऑक्टोबरमध्ये प्री आणि नोव्हेंबरमध्ये मेन्स. त्याचा क्लर्क बघा, डिसेंबरमध्ये प्री आणि जानेवारी एंडिंग किंवा 1 फेब्रुवारीला मेन्स. तर सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे, जर का ह्या एक्झाम तर तुमच्या फिक्सच आहेत आणि समजा हे जे मी काही एक्सपेक्टेड म्हणतो हे कन्फर्म झालं तर तुम्ही पुढच्या ऑगस्टपासून ते जानेवारीपर्यंत तुमच्या टॉप 6च्या 6 एक्झाम, IBPS क्लर्क प्री, क्लर्क मेन्स, एस-बी-आय क्लर्क प्री, एस-बी-आय क्लर्क मेन्स, ग्रामीण बँक क्लर्क प्री, ग्रामीण बँक मेन्स आणि त्याच्यासोबत ज्यांची SO आहे त्यांनी SOची एक्झाम तर आहेतच. तर ह्या सगळ्या एक्झामपासून तुम्ही सुपर बिझी असणार आहात. तर तुम्हाला करायचं काय की ह्या वर्षीची एस-बी-आय क्लर्क एकदम जीव लावून द्यायची, सध्याला पूर्ण जीव वळवून टाकायचा आहे. नाही तर तुम्हाला लगेचच्या लगेच त्या मिड एप्रिल, मे, जूनचा जो वेळ आहे तो चांगल्या मेन्स प्रिपरेशनला द्यायचा आहे. कारण की ह्या वर्षी सिलेक्शन का नाही झालं तर त्या पाठीमागचं महत्त्वाचं कारण ते आहे की आपण जेवढ्या पद्धतीने आपण मेन्सचा अभ्यास करायला पाहिजे होता एवढं नसेल केला. तर त्यामुळं आता एस-बी-आय क्लरिकलची मेन्स झाल्याच्या नंतर निकालाची वाट न पाहता तुम्हाला ह्या पद्धतीनं पुढं लागायचं आहे की तुम्हाला मिड एप्रिलपासून ते मिड एप्रिल, मे, जून हा सगळा पार्ट तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा आहे तुमच्या मेन्सच्या प्रिपरेशनवर, सो दॅट पुढच्या वर्षी या फॅब 6 जसं ज्यावेळेला जुना एरा होता, सचिन तेंडुलकर, गांगुली, लक्ष्मण, द्रविड, त्यांचा सेहवाग यांना फॅब 5 म्हणायचं. तर तुमच्या फॅब 6 फेवरेट तुमच्या 6 एक्झाम ह्या कालावधीमध्ये येणार आहेत. सर ह्याच्या व्हेकन्सीज किती असणार आहेत? तर आपण व्हेकन्सीजसाठी एकदम डिटेलमध्ये सगळ्या गोष्टीची चर्चा करूयात. ह्या सगळ्या व्हेकन्सीज काय असतील, ह्याच्यासोबत एस-बी-आय क्लरिकलची तयारी कशी करायची त्याच्याबद्दल पण सगळ्या गोष्टी बघूयात. त्याची तयारी आपल्याला किंवा ते आपल्याला आज 16 मार्चला संध्याकाळी 7 वाजता मराठीमध्ये आणि 16 मार्चला रात्री 9 वाजता हिंदीमध्ये आपलं मंथली स्ट्रॅटेजी सेशन होईल. त्याच्यामध्ये इथून राहिलेल्या पुढच्या गोष्टी आपण डिस्कस करूयात. तर तुमची सगळ्यात महत्त्वाचं मला सांगा की आजची कमेंटमध्ये सांगा की आजची ही न्यूज सांगितलेली कशी वाटली आणि ओव्हरऑल त्याचा तुमच्या अभ्यासावर काय इम्पॅक्ट होईल एवढी माहिती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.